श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 50वा यवन राज्याच्या विस्फोट व्याधीचे निवारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले का पूर्वी रजक कथानका तित्वा पण निरूपिले. तयाने मागितला वर राज्यपद धुरंधर, प्रसन्न झाले तयाशी गुरुवर दिदला वर परियसा. उपजला तो म्लंछ जातीत, वैदुरी नगरी राज्य करीत, पुत्रपौत्र नांदत महानंदे परियसा. ऐसा राज्यात यवन होता आपण संतोषवन, अश्वगज अपारधन पाय भारा मिती नाही. आपण तरी यातिहीन पुण्य वासना अंतकरण, दान धर्म करी जाण. समस्त याती एक भावे, विशेष भक्ती विप्रावरी, ती असे पूर्वसंस्कारी. असती देवालये भूमीवरी, उपद्रव नेती तयाशी. तया घरचे पुरोहित, तया राया ते शिकवित, आपण होणे म्लेच्छ जात. देवद्विज निंदावे, तया ते तुम्ही सेविता देख, तेने होय अपारपात. याती धर्म करणे सुख, अनंत पुण्य असे जाना. मंदमती द्विजजाती, देखा पाषाण पूजा करीती, समजताती देव म्हणती. काष्टव वृक्ष पाषाणाशी, धेनुषी म्हणती देवता होय. पृथ्वी साम अग्नी सूर्य, तीर्थयात्रा नदी तोय, समजता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती, निराकारा साकार म्हणते, तया ते म्लंछ. जे भजती ते पावती अधपाता, ऐसे यवन पुरोहित, रायापुढे सांगते हित. एकोणी राजा उत्तर देत, कोपे करुणे परियसा. राजा म्हणे पुरोहिताशे, निरोपिले तुम्ही आम्हाश अनुरेण तृणकाष्ठेशी. सर्वेश्वर अपूर्ण असे समस्त सृष्टी विश्वराची, स्थल जंगम रचिले साची. सर्वत्र देव असे साची, तर्कभेद असंख्यत. समस्त जातीची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निगोती, आकाश पासाव परियसा. समस्तांशी वृद्धी एक, जाणते मूर्तिका. कुलाल लोक नाना परीची करीती अनेक. भांडी भेद परोपरी, नाना परीच्या धेनु असते शिर. ऐसे एकची रीती, सुवर्ण जाना तिची रीती. परोपरीचे अलंकार, तैसा देह भिन्न जान. परमात्मा एकची पूर्ण, जैसा नभी मृगलांछन. नाना घटी दिसतसे, दीप असे एक घरी. वाती लावल्या सहस्र जरी, समस्त होती दीपावरी. भिन्न भाव कसे कोठे असे, एकची सूत्र आणवणे. नाना परीचे ओविती म्हणे, सूत्र एकचे जाणणे. न पाविजे भाव भिन्न, तैशा जाती नाना परी. असता ते वसुंधरी, समजताती एकची हरी. भिन्न भाव करू नये. आणि तुम्ही म्हणाला ऐसे, पूजिती पाषाण देव कैसे. सर्वाठाई पूर्ण भाषे, विश्वात्मा आहेत चे. प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी, म्हणून सांगते प्रसिद्धी. आत्मा राम पूजिती विधी, त्याचे मते ऐसे स्थिर. ऐसे असे स्थिर नवे अंतकरण, म्हणून करते प्रतिमा खुन. नाम ठेवणे नारायण, तया नामे पूजिताती. तया ते तुम्ही निंद करिता, तरी सर्व ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठा व्यापुल्या मत, द्वेष आम्हाय न करावा. या कारणे ज्ञानवंते करू नये निंदास्तुती. असती नाना परी जाती, आपले रहाटी रहाटती. ऐशा परी पुरोहिताशी, सांगे राजा विस्तारेशी. करी पुण्यवसु बहुवसी, विश्वास देवद्विजावरी. राजा देखा येणे परी, होता तया वैदुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी, स्फोटक एक उद्धवला. नाना परीचे वैद्य येते, तया स्फोटकाची लेप करीती. शमन न होय कवने रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐश असता वर्तमाने, स्त्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करती आपुले मणी, राजा येईल म्हणून या. इथे येता म्लंछ लोक, होईल द्विजा अपवादक. प्रकट झालो आता एक, आम्ही इथे असू नये. प्रकट झाली महिमा ख्याती, पहावया येते म्लंछ जाती. आता राहावे आम्ही गुप्ती, लौकिक अर्थ परियसा. आला विश्वर नाम सस्वरू, सिंहासी आला असे गुरु. गौतमी तीर्थ थोरू, यात्री प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्याशी, करायती वेगेशी. येतो राजा बोलावयाशी,
जावे तरी तर गंगेला. ऐसे कोणी शिष्यगण विचार करती आपण जरी येईल. राजा यवन केवी वय म्हणतात ऐसा म्हणे. विचार करते काय होईल पहा म्हणते. ऐशी नरसिंह सरस्वती तोची रक्षिल आपणा ते. येणे परी श्री गुरुमूर्ती असता गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती पूर्व संस्कारी पर्यसा. स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा. नाना परी औषधे ओजा करिताना भय तया बरवे. मग मणी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपारे. वैद्याचे नव्हे दुरी काय करावे म्हणतसे. बोलावणे विप्रासे पुढे काय उपावयाशे. विप्र म्हणती रायाशी सांगतो एका एकचित्ते. पूर्वजन्मे पापे करते व्याधी रूपे ओहुने पीडते. दान धर्म तीर्थी देवती यादी जाय पर्यसा. अथवा भल्या सत्पुरुषाशी भजा आपण भावेशी. तयाची दृष्टी सुधारशे भरवे होईल पर्यसा. सत्पुरुषाची कृपादृष्टी पापे जाते जन्मासाठी. मग रोग कैसा पोटी स्फोटकादी त्वरित जाय. एकूण या विप्रवचन राजा करत असे नमन. माते तुम्ही न म्हणा यवनाची कुडी देखा. म्हणा यवना दासा आपण विप्राचा. पूर्वजन्मी आपण केली गुरु सेवा. गुरुचरण पापास्तव झालो जाण. यवनाचे कुडी देखा. एखादा पूर्ववृत्तांत माते निर्पावा त्वरित. महानुभाव दर्शन होत कवनाचे रोग गेला असे. रायाचे वचन ऐकून विचार करी विप्रमाणे सांगू नये या स्थानी. एकांत स्थळ पाहिजे तुम्ही राहाव. म्लेंछ जाती समस्त तुम्हा निंदा करीती. तुम्ही असो द्विजराशी जाती केवी करावे म्हणतात. विप्रवचन ऐकून विनोद असे तो येऊन. चाड नाही जाती विना आपण असं तुम्ही उद्धारावे. ऐशी रायाचे अंतकरण अनुक्त झाले असे जाणा. मग निरोपिती ब्राह्मण तया रायाती पर्यसा. विप्र म्हणती रायाशी स्थान बरवे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेशी विनोदार्थ पर्यसा. तेथे असे स्थळ बरवे एकांत स्थान पहावे. स्नान करावे मनोभावे एक चित्ते पर्यसा. एकूण या विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित. तेथून आला पाप विनाश तीर्थाशी. समस्तासे राहावोनी एकला गेला तया स्थानी. स्नान करिता तया सहस्तनी क्षणी आला एक यती तेथे. राजा देखोने यतीसे नमन करी भावेशी. दावीतसे स्फोटकासे म्हणे उपशमन किवी होय. एकोणी तयाचे वचन सांगता झाला विस्तारून. महानुभावाच्या दर्शने तू ते बरवे होय जाणा. पूर्वी याचे व्याख्यान सांगेन एक विस्तारून. एकचित्ते करुणी मन एक म्हणती तयेवेळी. अवंती म्हणजे थोर नगरी. तेथे होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी. अन्य रहाटी कर राहतसे. आपण असे मदनमुक्त समस्त स्त्रिया सवी रमत. स्नान संध्या त्याजोनी निश्चित अन्य मार्ग बागत असे. ऐसे दुराचारी पण राहटत असे तो ब्राह्मण. पिंगला म्हणजे वेश्या जाण तय सवे वर्तत असे. न करी कर्म संध्या स्नान रात्रंदिवस वेश्यागमन. तिचे घरी भक्ष्य अन्न येणे परी दोष केले. ऐसे असता वर्तमाने ब्राह्मण होता वैश्य सदनी. तेथे आला एक मुने ऋषभ नामा महायोगी. तया देखोनी दोघे जण करती साष्टांग नमन. भक्तिभावे करुण घेऊन आले मंदिरात. बैसोनिया पीठावरी पूजा करती षोडशोपचारी. आद्यपाद्य देवळी पुढारी गंधक्षदा लाविती. नाना परिमळ पुष्प जाती तया योगी अशी समर्पिती. परिमळ द्रव्य अनेक रीती समर्पिली तया योगेश्वरा. चरणतीर्थ घेऊन पान करती दगे जण. त्या ते करविती भोजन. नाना परिपक्वाने करून या भोजन केले हस्तपराक्षण. बरवा पलंग आणून देती तया योगिया शे. तया मंचकी निज ओन तांबूल देती आणून करती पाद संवाहन. भक्तिभावे दोघेही निदस झाला योगेश्वर. दोघे करती नमस्कार उभे रावणे चारी प्रहर. सेवा केली भावेशी उदय झाला दिनकराशी. संतोषला तो तापशी. निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानाप्रती. ऐसे विप्रे वेशा घरे क्रमिता किंचित दिवसावरी. तारुण्य जाऊन शरीरे वाढदेव पातले तयाशी. पुढे तया विप्राशी मरण आले परियशी. पिंगला नाम वेशेशी. दोघे पंचत्व पावले
पूर्वकर्मानु बंधनाशी जन्म झाला राजवंशी दशन्यवाधिपती कुशी वज्रबाहूच्या उदरात तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती जन्म आला तिचे पोटी तो विप्रपर्यसा तया वज्रबाहूशी ज्येष्ठ राणीच्या गर्भेशी उद्भवला विप्रपर्यशी राजा समारंभ करतसे देखून तिचे सवतीशी क्रोध आला बहुमानशी गर्व झाला सत्पत्नीशी म्हणून द्वेष मणिधरी सर्प गरुड आणोनी दिले सवतीस नाना यातने गरडे भेदिले अतिगहने तया राजा ज्येष्ठ स्त्रीशी देवयोगे नये मरण सर्व शरीरी झाले वर्ण चिंता करी अति गहन महाकष्ट भोगितसे ऐसे परी राजयुवती कष्ट झाली प्रसूती उपजता बाळका मातेप्रती सर्वांग स्फोट वाहत विषय यापिले सर्वांगेशी म्हणून आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांशी बोलविती चिकित्सेशी विजिती द्रव्य अपारेशी काही केल्याही बरवे नव्हे तया माता बाळकाशी व्रण झाले बहुवशी निद्रा नाही रात्रीशी सर्वांगी कृमी पडले असती त्या ते देखोनी रायाशी दुःख झाले बहुवशी निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखून या व्यर्थ करोने माता सुत अन्न उदक न वजे किंचित शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले नेपरी राजा येऊने एके दिवशी पाहे आपले श्रीसुताशी देखून या महाक्लेशी दुःख करतसे पर्यसा म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारो नाना औषधे उपचारो करिता स्वस्थ नव्हेची स्त्रीपुत्राशी अशी गती जिवंत सवे झाली असती त्याच्या रोगाशी होय शांती केवी पाहू म्हणतसे आता यावे पहावयाशी कंटाळ येतो आम्हाशी बरवे नव्हे सत्य त्याशी काय करणे म्हणतसे याती देखता आम्हाशी श्रम होती देहाशी नेवनिया अरण्याशी ज्ञाते जाजू म्हणतसे जे जे असती पापीजन त्याते जीवन अथवा मरण भोगल्या वाचून सुटे जाण आपले आपण भोगिले विचार करुणे मानशी बोलाविले कोडियाशी सांगत असे विस्तारेशी एके श्रोते कचित राजा म्हणे सुताशी माझे बोल परेशी नेऊन आपली स्त्रीपुत्राशी अरण्यात ठेवावे मनुष्याचा संचार जेथे नसेल निर्धार तेथे ठेवी वेग वक्र म्हणे राजा सुताशी येणे परी सुताशी राजा सांगे विस्तारेशी रथ दिदला सांगो संजोगेशी घेऊन गेला झडकरी तिचे दास दासी सकळ दुःख करती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त विलाप करिता ते दुःख करती नर नारी हा 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 पापी दुराचारी स्त्री सुताशी कसे परी केवी याते मारवितो रथावरी बैसोनिया घेऊन गेला महाराणी जेथे असते मनुष्य कोणी तेथे ठेवली पर्यसा सुता आला परतोनी सांगे रायाशी विस्तारुनी महाअरण्य दुर्गम वने तेथे ठेवली म्हणत असे एकोणी राजा संतोषाला दुसरे श्रीसे वृत्तांत सांगितला दोघेशी आनंद झाला वनी राहिले माता सुत माता पुत्र दोघे जण पिळता ते दुःखे करुण कष्टती अन्न उदकाविन महाघोर वनात राजपत्नी सुकुमार ती शरीरी रणथोर चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भीमरी कडे घेऊनी बाळकाशी जायते मंद गमनेशी आठवी आपले कर्माशी म्हणे आता काय करू तया वणी मृग जाती व्याघ्र सिंहादिक असती सर्पथोर अपरिमिती हिंडता ती वनात माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईन दुरी पुरे आता जन्मसंसारी वाचून काय व्यर्थ जिने म्हणून जाय पुढे रडत शनोशनी असे पडत पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझे उदकाविने तृषाकांत देह वर्णे असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भये चकित होतसे देखे वेताळ वम राक्षस वनगज बालुका बहुवस केश मोकळे पायास काठे धोंडे लागताती ऐसे महारण्य राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिले वनात गुरे चरती वानियाशी तया पाशी जावोने पुसतसे करुणावचने गोरक्ष काते विनवणी मागे उदक कुमार राशे गोरक्षक म्हणती तेशी जावे तुवा
मदिराशे तेथे उदक भोवशी अन्न तुते मिळेल म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामात तया ग्रामी नरनारी दिसता ती अपरंपारी एकूणी आली मनोहरी पुषे तया स्त्रियांशी म्हणे कवन येथे राजा संतोषी दिशे समस्त प्रजा एकूणी सांगते वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत अशी थोर तुते रक्षिल साचारा म्हणून सांगते तीशी इतुक्या अवसरी तया वैश्याच्या घरी दाशी होत्या मनोहरी त्याही आल्या ती जवळी येऊनी पुसती वृत्तांत घेऊन गेला मंदिरात आपल्या स्वामीशी सांगत आद्यंतेशी विस्तारे ती स देखोनिया वैश्वनाथ कृपा करी अत्यंत नेऊन या मंदिरात दिले एक गृह तीसी पुसुनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तीशी रक्षत असे ऐश तया वैश्या घरी होत्या रायाची अंतुरी वर्धत असे पिळा भारी व्रणन वचे पर्यसा येणे करून राजसती तया वैश्याच्या घरी होती वाढले व्रण तीशी बहुती प्राणांतक होत असे वर्तता असे एके दिवशी मरण आले कुमाराशी विलाप करी बहुवशी राजपत्नी ते वेळी मूर्छा येवणी तयक्षणी राजपत्नी पुढे धरणी कर्म आपले कर्म आठवणे महाशोक करीत असे त्या वाणियाच्या श्रेयाची देखा संभोगता ती बाळिका कवणे परी तिचे दुःखा शमन नव्हे पर्यसा नाना परी दुःख करी आठवत असे पूर्वापारी म्हणे ताता माझ्या सौरे कोठे गेला असे बाळका राजकुमारना पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा माते धरीशे मौन मुद्रा तुझे काय बरव्यसे माता पिता बंधुजन सोडून आल्या सकळ जन तुझा बरावसा होता पूर्ण माते रक्षिशी म्हणून या माते अनाथ करोनी तू जातोसी सोडोनी मज रक्षिता नसे कोणी प्राणत्यागी न म्हणत असे येणे परे राजनारी दीर्घस्वरे रुदन करी देखोनिया नरनारे दुःख करते पर्यसा समस्त दुःखाहुने पुत्र शोक केवळ होय माता पितया ते दाहोने भस्म करी पर्यसा येणे परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी योगी ते देखोने वंदिता झाला तो आणि अद्यपाद्य देखोने उत्तम स्थानी वैसविला योगी तया अवसरी पुषे कवन दीर्घस्वरी शोक करत असे अपारे कवन असे पर्यसा सविस्तार वैश्वनाथ सांगता झाला वृत्तांत योगेश्वर पुण्यवंत आला ती जवळीक म्हणे योगी तीसी मूढपणे दुःख करिसी कवन जन्मला भूमिसी कवन मेला सांग मज देह म्हणजे विनाशी जाण जैसा गंगेत दिसे फेन व्यक्ताव्यक्त सर्वेची होय जाण जल बुदबुदा परिदेखा पृथ्वी तेज वायू आप आकाश मिळवणी सर्व याप पंच गोठली शरीररूप दिसत असे पर्यसा पंचभूते पंचाठाई निघून जाते शून्य पाहे दुःख करिता अवकाश नाही वृथा कातू दुःख करिशे गुन्हा पासावा उत्पत्ती निज कर्म वय निवृत्ती काळ नाचवे दृष्टी विकृती वासना तयावरी जाना माया पासोनी माया उपजे होय गुणे सत्वरजे तमगुणे तेथे सहजे देह लक्षण येणे परी या तीन गुण पासव उपजताती मनुष्य भाव सत्वगुणे असती देव रजोगुण मनुष्याचा तामसतीचे राक्षस जैसा गुण असे त्यास तैसे जन्म पिंडाभास कधी स्थिर नव्हेची या संसार वर्तमाने उपजती नर कर्मानुगुणे जैसे अर्जित असे पूर्व पुण्य सुखदुःखी घडती देखा कल्पकोटी वर्षावरी जीवित असती सुरजरे तेही न राहते स्थिरे मनुष्याच्या काय पाड या कारणे ज्ञानीजने उपजता संतोष न करणे मेली या दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाना गर्भ संभवेत ये काळी विनाश म्हणणे जाणते सकळी कोणी मरते यवन काळे कचिदा वर्धव्यपणे जाना जैसे कर्म पूर्वजित इने परी असे घडत माया महामनत सुत नरदेह हे जैसे लिहत ललाटेशी ब्रह्मा
देवे लिहिले परियशी कालकर्म उल्लंघावयाशी शक्ती न होय कवना जाना ऐश नित्य दिहासी का हो माते दुःख करीशी तुझी पूर्व परंपरा कशी सांगत मा म्हणतसे तू जन्मांतरी जाना कवना होतीस अंगना किंवा झालीशी जननी कोणा भगिनी कोणाची सांगपा ऐसे जाणवणी मानसी वाया का हो दुःख करीशी जरी बरवे तू इच्छिशी शरण जाई शंकरा ऐसे कोणी राजयुवती करी ऋष भयोगिता विनंती आपणाशी झाली ऐसी गती राजभष्ट होऊनी आले माता पिता बंधुजन सोडून आले मी राना पुत्र होता माझा प्राण भरवसा माझा तयाचा तया झाली ऐशी गती आपण वाचोने काय प्रती मरण व्हावे माझा निश्चिती म्हणून चरणी लागली ऐसे निवारण देखून कृपा उपजली योगिया मने पूर्व उपकार स्मरणे प्रसन्न झाला तये वेळी स्मरण भस्म काढून तये वेळी लाविते प्रेताच्या कंपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियसा बाळ बैसला उठून सर्वांग झाले सुवर्णवर्णी मातेचे व्रणही तेच क्षणी जाते झाले तात्काळ राजपत्नी पुत्रासहित करी योगी अशी दंडवत ऋषभयोगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षित असे तात्काळ त्या दोघांशी शरीर होय सुवर्ण सकाशी शोभायमाना दिशे कैशी दिव्य काया उपताची प्रसन्न झाला योगेश्वर तये वेळी दिदलावर काय तुम्ही न होय जरा जर्जर तारुण रोप चिरंजीवी तुझा सुत भद्रायुषी कीर्ती वरील बहुवशी राज्य करील परियशी पित्या होणी अधिक जाना ऐसावर देवनी योगी गेला तिथोनी एक राजा एक मनी सत्पुरुषाचे महिमान सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वत्विता तुवा न करावे काही चिंता दृढ धरी भाव एक ऐसे यतीचे वचन ऐकून राजा नमन करी तये क्षणी विनवतसे कर जोडणे कोटे असे सत्पुरुष माते निरोपावे आता जाईना आपण तेथे तत्वता मजला त्याचे दर्शन होता जाईल भरवे म्हणतसे कोणी राजाचे वचन सांगतसे मुनी आपण भीमा तिरे गाणगा भुवन असे तेथे परमपुरुष तयापाशी तू जावे दर्शन मात्रे होईल बरवे एकोणी राजा एक भावे निघता झाला ते वेळी एक भावे राजा आपण घेवा श्री गुरु दर्शन प्राणावरी करी प्रयाण आला गाणगापुराशी ग्रामे पुषे सकळिकांशी कोण येते एक तापशी रूप धरिले संन्याशी कोटी आहे म्हणतसे भयभीत झाले सकळीक म्हणते आता नव्हे निक श्री गुरुशी पुसता एक काय करील ते कडो म्हणती कोणी न बोलती तयाशी राजा कोपला भोवशी म्हणे आलो भेटीशी दावा आपण म्हणतसे मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठान स्थान अशेनिक अमरजा संगमे माध्यान्हिक करुणी येती ग्रामाते ऐसे एकोणी लंच देखा समजता वजुनी आपण एका बैसून या आंदोनिका गेला तया स्थानाशी धरुणी एकता श्री गुरुशी चरण चाले चपरेशी जवळी गेला पहावयाशी नमन करून उभा आहे श्री गुरु म्हणती तयाशी कारे रजका कोटी असशी बहुत दिवशी भेटलाशी आमचा दास होऊन या ऐसे वचन ऐकून लंच झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत पादुका लुड्या आपण सद्गदित अंतकरण अंगी रोमांच्या उठवून आनंदे बाष्पे रुदन करी पूर्वजन्मी आठवण देखा रुदन करी अति देखा करजोळणी विनवी एका नाना परी स्तोत्र करी राजा म्हणे श्री गुरुशी का उपक्षिल्या आम्हाशी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज अंधकार सागरात का घातले मज येत मी होऊनी मनमुक्त विसरलो चरण तुझे संसार सागर माया जाळे बुडालो आपण दुर्मिती केवळी सेवा न करी चरण कमळे दिवांध झालो आपण होताशी तू जवळी निधान न ओळखे आपण मतिहीन तमांधकारी ज्येष्ठो न तुझे चरण विसरलो तू भक्ताजना नुबक्षिषे निर्धार होता माझे मानशी अज्ञान सागरी आमाशे का घातले स्वामी उद्धरावे आता मज आलो आपण हेची काज सेवनी तुझे चरण रज असे ना आता राज्यपुरे ऐसे नाना परी देखा सुधीगरी राजा एका श्री गुरु म्हणती भक्तांनी का तुझी वासना पुरेल राजा म्हणे श्री गुरुशी झाला स्फोटक आपणाशी व्यथा होत असे प्रायासे कृपा दृष्टी पहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु करते हास्यवदन
स्फोटक नाही म्हणून पुसताती यवनाशी राजा पाहे स्फोटकाशी न दिशे स्फोटक अंगाशी विस्मय करती मानसे पुनरपि चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामी अशी तुझे प्रसन्नत्व आम्हाशी राज्य पावले संतोषे अष्टश्रयो भोगिले पुत्र पौत्र देखिले नयने पूर्ण झालो अंतकरणी संकल्प असे माझे मने अष्टश्रय माझे लोकावे भक्तवत्सल वेद तुझे वासना अर्थ पूर्वी माझे इंद्रिय संसार उतरे ओझे लीन होणे तुझे चरणी श्री गुरु म्हणती तयाशी आम्ही तापशी संन्याशी येऊ नये तुझ्या नगराशी महापातके होती तेथे नगरी नित्य धीनहत्या यवना जाती तुम्ही सत्ता जीवहिंसा मध्यविकृता वरच्या आता निर्धारे सर्व अंगीकार करुणी राजा लागे दोन्ही चरणी मने मी दास पुरातने पूर्वा पाही दृष्टी देणे पूर्वी माझे जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेष पाहुणे देखिले नाना सुख पुणे एक लांछ जाती दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतकर्ण पुत्र पौत्र दृष्टी पावना मग मी रायना तुझे सेवे ऐसे नाना परी देखा राजा विनवी विषय का पाया पडे क्षणक्षणी का अति का कुडे तसे श्री गुरु मनी विचार करते पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जन जाती गप्य असता पुढे बरावे सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमी से जावे हे भरवसी आता आम्ही गप्त व्हावे असे मने विचारवणे श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपले सुखासनी बैसवे प्रीती करोणी पादुका घेतल्या आपले घरी सांगाते तसे पादचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी निंदा लोक तुझ करीते राष्ट्राधिपती तुझा म्हणते जन्म तुझा लांछ जाते ब्राह्मण सेवे तुझ हासते जाती दूषण करतील राजा म्हणे स्वामी एका कैसा राजा मी रजका तुझे दृष्टी असे का लोह सुवर्ण होत असे समजताशी राजा आपण सत्य मी रजक तुझा भक्त पूर्ण झाले मनोरथ तुझे झाले दर्शन मज गीतुकी या अवसरी समस्त दळा मिळाले भारी मनोक्तन अति गुजरी वारू नाना वर्णाचे उभा रावणे राजा देखा समस्त दाखवी सैन्यका संतोष मने अति हरिखा आपले ऐश्वर्य दाखवितसा श्री गुरु निरोपिते यवनासे आरोहण करी वारुवेशी दूर जाणे असे नगराचे निरोपा आमुचा नको मोडो श्रीगुरु वचन ऐकोनी समस्त शिष्या ते आरोहण देता झाला तो यवन आपण वाजी आरुडला आनंद बहु यवनाचे मनी हर्ष निर्भयान माये गगनी श्रीगुरु भेटी झाली म्हणून अति उल्हास करत असे श्रीगुरु मूर्ती बोलावी ते यवनाशी म्हणती झालो अति संतोषी तो केवळ गुणराशी संतुष्ट झालो आपण आजी आम्ही संन्यासी तापशी नित्य करावे अनुष्ठानाशी तुम्हा समागमी मार्गाशी नगडे वेळी संध्याधिक याशी उपाय सांगेन अंगीकार करावा जाण पुढे जाऊ आम्ही त्वरेने स्थिर यावे तुम्ही मागे पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हाशी ऐसे म्हणून निरायाशी अदृश्य झाले गुरुमूर्ती समस्त शिष्यासहित श्रीगुरु गुप्त झाले त्वरित मनोयोग मार्गक्रमित गेले वैदूर पुराशे पाप विनाशी तीर्थाशी श्रीगुरु पातले त्वरितेशी राहिले तेथे अनुष्ठानाशी समस्त येथे भेटावया साखरे सायदेव सुत भेटीस आला नागनाथ नाना परी पूजा करीत समान धनारंभिले श्रीगुरु नेऊनी आपल्या घरा पूजा केली षोडशोपचारा आरती करोनी 1,000 समाराधना करी बहु इतुगे होता झाली निशे श्रीगुरु म्हणते नागनाथाशी सांगून आलवण्याच्याशी पाप विनाशी भेटू म्हणून जाऊ आता तया स्थानाशी राहता यवन होईल परियेशी उपद्रव होईल ब्राह्मणाशी विप्र घरामले चैते ऐसे सांगोनी आपण गेले पाप विनाशी जाण शुभासनी वैसन अनुष्ठान करीत होते इतुकिया अवसरी राजा इकडे काय करी श्रीगुरुनाथ न दिसती दळभारी मने चिंता बहु वर्तली मने कटकटा काय झाले गुरुनाथे मज उपेक्षिले काय केले सेवे अंतर पडले तेने गेले निगोनिया मागोते म्हणे विचारे पुढे जातो म्हणून इरे पाप विनाशी तीर्थातिरे भेटी देतो म्हणत असे नकडे महिमान श्रीगुरुचे कोण जाणे मनोगत
त्याचे देव वरवे होते वामुचे, म्हणून चरणाशे दर्शन झाले. राजस्फोट होते मज आलो होतो याची काज, कृपानिधी श्रीगुरुराज भेटी झाली गुण्य माझे. पुढे गेले निश्चित म्हणून मने विचार करीत, दिव्य अश्वावरी आरोळीत त्वरित निघाला राजा परियसा. चतुष्वादिरी शतकुशदिका राजा वादला, दिवशे एका पाप विनाशी तीर्थी देखा. अवलोकित से श्रीगुरुशे विस्मय करी अतिमानशे, येऊनी लागला चरणाशे विनोदसे भक्तीशी. गृहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोतिया तोरण केले, गुडिया मखर उभारिले. समारंभ थोर नगरात बैसून या पालखीत, आपण चरण चाली येत नवरत्न सेवाडीत. नगर लोक आरत्या करीती, ऐशा समारंभे राजा देखा. घेऊन गेला गुरुनायका, विस्मय झाला सगळे लोका. महाआश्चर्य म्हणताती लोक म्हणती, म्लांछ जाती पाहो विप्र पूजा करीती. राजा अनाचारी म्हणती, जाती धर्म सांडला आजी. त्याचे पाहू नये मोक, त्याची सेवा करी देख. राजा नष्ट होऊनी सकळ म्लेंछ जाती बोलती, विप्रकुळ समस्त देख. संतोष करीती अति कौतुक, राजा झाला विप्रसेवक. आता बरवे राज्याशी, ऐसा राव असता महाराष्ट्र धर्मी वर्तता. आपला द्वेष तत्वता न करील जाण पा, ऐसा राजा असता बरवे. ज्ञानवंत असे स्वभावे, ब्रह्मद्वेषी नव्हे पहावे. पुण्यश्लोक म्हणती ऐसा, नगर लोक पाहावया येते. नमस्कार येते अतिप्रीती, राज्य चरण चाली येते. लोक म्हणती आश्चर्य, एक म्हणती हा होय देव. म्हणून बहितो म्लेंछ राव, हा कलियुगी अभिनव. देखील म्हणतात सकळे क सवी वाजंत्राचा गजर, बंदी जन वाखा नित्य अपार. राजा हर्ष निर्भर घेऊन जातो गुरुशी, नाना परीची दिव्य वस्त्रे वाटी तशी राजा पवित्रे. दिव्य ववाळून टाकी पात्रे, भिक्षुक तुष्टले बहुत देखा. ऐसा समारंभे देखा, घेऊन गेला राजा एका. महाद्वारी पातले सुखा, पाय घड्या आरंथरती. नाना परीची दिव्या व्याघ्रंबरे, मार्गे अंतरती अपारे. वाजती भेरी वाजंत्रे, राजगृहा पातले. महासिंहासनस्थाने शृंगार केला अतिगहने. जगद्गुरु ते नेवणी सिंहासनी बैसविले. राजमंदिरीच्या नारी आरत्या घेऊन या करी, ओवाळीती हर्ष निर्भरी. अनन्य भावे करुणिया, समस्त लोक बाहेर ठेवून. श्रीगुरु होते एकले आपण, सवे शिष्य 14 जण. जवळी होते परियसा, अंतपुरीचे कुल स्त्रियांशी. पुत्र पौत्र सौदराशी भेटविले राजे. परियेशी साष्टांगी नमन करती ते, राजा विनवी स्वामियाशी. पुण्य देखिले चरणांशी न्याहाळावे, कृपादृष्टीशी म्हणून चरणी लागला. संतोषले श्रीगुरुमूर्ती, तयाशी आशीर्वाद देती. राजे याते बोलाविती, पुसता ती गृह वार्ता. श्रीगुरु म्हणती तयाशी, संतुष्ट झाला शिकी मानशी. अजूनही व्हावे काही भावेशी, विस्तारोने सांग म्हणते. राजा विनवी स्वामियाशी, अंतर पडिते चरणाशी. राज्य केले बहुवशी, आता द्यावी चरण सेवा. ऐसे एकोणी श्रीगुरु म्हणती, आमोची भेटी श्री पार्वती. तुझे पुत्र राज्य करीती, तुआ यावे भेटीशी. ऐसा निरोप देऊन श्रीगुरु निघाले तेथून. राजा विनवी चरण धरून, ज्ञान मजला असावे. गुरु सिंधू कृपा सिंधू गुरुनाथ, ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले. त्वरित गेले गौतमी तीराशी, स्नान करून गौतमीशी आले गाणगापुराशी. आनंद झाला समस्तांशी, श्रीगुरु चरण दर्शने. संतुष्ट झाले समस्त लोक, पहावया येती कौतुक. वंदिता ती सकळीक, आरती करती मनभावे. समस्त शिष्या ते बोलाविती, श्रीगुरु त्यांशी निरपिती. प्रगट झाली बहुख्याती, आता रावे गुप्तरूपे. यात्रा रूपे श्री पार्वताशी ताशी निघावे आता. परियेशी प्रगट बोले हिची स्वभावेशी, गुप्तरूपे राहू तेथे. स्थान आपुले गाणगापुराशी, येथून नवचे निर्धारी. लौकिक मते अवधारी, बोल करीतो शैलयात्रा. प्रगट करून या यात्रेशी, वास निरंतर गाणगा भुवनाशी. भक्तजन तारावाशी, राहू येथे निर्धार. कठीण दिवस युगधर्म म्लांछ राजा. क्रूर कर्म प्रगट रूपे, असता धर्म म्लेच्छ. समस्त म्लेच्छ येते. राजा आला म्हणून समस्त यवन ऐकून. सकळ येते मनकामिने, म्हणून गुप्त असावे. असे म्हणून शिष्य ते सांगत श्रीगुरु नाते. सिद्ध ना सांगे नामधारका ते, चरित्र ऐसे श्रीगुरुचे.
पुढे येतील दुर्दिन, कारण राज्य यवन समस्त येथे करावया भजन, म्हणून गुप्त झाले लौकिकार्थ दाखवायाशी, निघाले आपण असे शैल्याशी, कथा असे विशेषी, सिद्ध म्हणे नामधारका, गंगाधराचा असुत सरस्वती असे विनिमित, प्रत्यक्ष असे श्री सद्गुरुनाथ देखील असे गाणगापुरी, सदावे भजती भक्त जन, त्याशी कामना होईल पूर्ण, संदेह न धरी अनुमान, त्वरित सिद्धी अशी जाना, न लागता कष्ट सायास, कामना पुरती गाणगापुरास, भक्तिभावे विशेष कल्पवृक्ष तेथे असे, जे जे कल्पिले फळ, त्वरित पावती सकळ, धनधान्यादी विपुळ, पौत्र पौत्रादी सिग्न होती, सिद्ध होणे नामधारकाशी, हे गुरुचरित्र दिनीनिशी, मनोभावे वचनेशी, सकळ कामना फुरतील, इति श्री गुरुचरित्रामृत, सिद्ध नामधारका सांगत, यवनाचा उद्धार येत, तुम्हा कारणे सांगितला, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर, श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने, सिद्ध नामधारक संवादे, सार्वभौम्य स्फोटक शमने, ऐश्वर्यावलोकने, वैदुरी प्रवेशो नाम पंचशतमोऽध्याय, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.